नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. विचार करा, एका भक्ताला परमेश्वराचं दर्शन घेण्याची पण मुभा नाहीये. त्याची सावली पण मंदिराच्या पायरीवर पडलेली चालत नाहीये. रूप तुझे कैसे पाहू, तुझं मंदिरात ते साधं मूर्तीचं रूप सुद्धा आम्हाला बघता येत नाहीये. काय बिघडलं? त्या भक्ताचं काहीच बिघडलं नाही. त्याला ज्यांनी अडवलं त्यांचं भरपूर काही बिघडलं असेल, पण त्याचा सखा पांडुरंग त्या चोखोबाला भेटला. त्याच्या घरी जाऊन भेटला. त्याच्या घरी जाऊन त्याच्या बायकोचं बाळणपण करून आला. एवढेच समय त्याच्या अस्थी त्यानेच गोळा केला. काय नाही केलं मला सांगा. आम्हाला आमच्या देवापासून कोणीही रोखू शकत नाही. त्याने कुठेही त्या काळातले निर्बंध तोडून मंदिरात शिरण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. असले आसर चाळे तो करत बसला नाही. त्याने काय केलं? शांतपणे तो नाम घेऊन दंग झाला. वाळवंट्यात नाचणाऱ्या पावलांना लांबून बघून त्याबरोबर तो नाचत राहिला. म्हणजेच आम्हाला कळलं पाहिजे की आमच्या भक्तीच्या आड ही गोष्ट येते, ती येते, काहीच येऊ शकत नाही राहिली. की ज्याला त्या काळाच्या व्यवस्थेनुसार अस्पृश्य असल्यामुळे विचारायला आतमध्ये येण्याची पण परवानगी नाकारली गेली होती. एवढा अन्याय मला सांगा, एवढा अन्याय, एवढा त्रास, तरी देखील त्या अन्यायाला शिक्षा न मानता तो भगवंत माझाच आहे याची पूर्ण कुडीवाद बांधून त्याने ओळखलं. त्या नाचतो कोणाच्याकडे? तर नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. हे आम्हाला कळलं पाहिजे की जेव्हा आम्ही म्हणतो की आमच्या भक्तीच्या आड ही गोष्ट येते, ती गोष्ट येते, बघा इकडे तर भगवंताचं तोंड बघायचीही परवानगी नाहीये. पायरीच्या जवळजवळ राम राहिलं मंदिराच्या. आम्ही पायरी नमस्कार करतो ना, पायरीवर सावरी पण पडता कामा नाही. अशी व्यक्ती सुद्धा किती श्रेष्ठ अभंग लिहिते. सोयराबाईचे, निर्मळाबाईचे सगळ्यांचे अभंग आपण बघितलेले आहेत. अवघा रंग एक झाला, एवढा सुंदर नितांत अभंग हे सोयराबाईंनी लिहिलं. शुद्ध भाषा, शुद्ध वाणी, शुद्ध भक्ती, शुद्ध ज्ञान, वेदांचे ज्ञान कुठून आलं? भक्तीमधून आलं. म्हणून आम्हाला कळलं पाहिजे की ह्या विठ्ठलाला काय हवंय. ह्या विठ्ठलाला फक्त खरं खुरं मनापासून खरं खुरं प्रेम हवंय, खरा खुरा विश्वास हवाय. नाटकं नको. आपापसातली भांडणं वगैरे सगळं विसरून तात्पुरता का होईना या परमेश्वराचं भजन करताना, परमेश्वराच्या सेवेत सहभागी होताना आम्हाला आमचा मीपणा विसरून त्याचं पण स्वीकारायला हवं. मी माझा नाही, मी त्याचा, आम्ही सर्व त्याचे. आणि मग भले त्या मूर्तीचं दर्शन नाही मिळालं तरी आमच्या भक्तीनुसार तो आमच्या घरी येतो. आणि नाचतो कोणाच्या घरी? नाथाच्या घरी, भक्ताच्या घरी. ज्या भक्ताला आयुष्यामध्ये पहिला विठ्ठल हेच सर्वस्व मानलं. त्याला एकनाथांचं ग्रंथ, एकनाथांनी जेव्हा देहत्याग केला तेव्हा अर्धवट राहिला होता. तो ग्रंथ पूर्ण कोणी केला तर गावबा नावाच्या त्यांच्या घरी काम करणाऱ्या एका सामान्य गड्याने, ज्याला लिहिता वाचता येत होतं, लक्षात ठेवा. कारण त्या नाथांच्या घरी तो नाचत होता. म्हणून प्रत्येकाने हाच विचार करायचा आहे की मी असाच हीन दिन आहे. खरं म्हणजे मी वाट चुकलोय, माझ्या अनेक चुका झाल्या, चुका होत राहतात, होत राहतील. त्यामुळे मी असाच या परमेश्वराच्या खऱ्या खऱ्या दर्शनापासून वंचित झालेलो आहे. पण तरी मला हा मार्गदर्शन करणारा अभंग आहे की असतील माझ्या लाख चुका, असेल मी महामोठा पापी, तरी देखील काही बिघडत नाही. नाथा घरी नाचे माझा माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन,
उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू. चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ होऊन निसंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, आषाढी कार्तिकी भक्त जन येती. पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. चोखा म्हणे नाम घेता, चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल.